मॅथ 2 चा होता. हा का? येस मॅम, खूप सोपा गेला. मॅथ्स 1 चा कसा होता? मॅथ 1 चा पण खूपच सोपा होता. बरोबर. मग आज काय घ्यायचं आपण? पुढचं घ्यायचंय की? येस मॅम, पुढचं घ्यायचं, कारण पेपर झालाय आमचा. आपला तिसरा धडा पण बाकी होता ना थोडा, 3rd चॅप्टरचा. येस मॅम. ते पण घेऊया. सगळ्यांचं झालंय ना एक्झाम? म्हणजे असं काही रिव्हिजन वगैरे घ्यायचे का? नो मॅम, एक्झाम झाली. पण 3rd लेसन आपला किती एक्सरसाइज झालेल्या? पहिली झालेली का? 2 झाल्या होत्या. ह्या जीएसटीचा धडा आपण कम्प्लीट करूया. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी. कोण आहे? हा धडा पूर्ण करायचा आहे की कसं करूया? 3rd लेसन स्टार्ट करू. 3rd लेसनचं घेऊया, अर्ध राहिलेलं. 3rd लेसन घेऊया. ओके मॅम. पहिलं आपल्या झाली होती एक्सरसाइज माझ्या मते. याचा प्रॅक्टिस सेट पहिला 3.1. घेऊया. 3.2 मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचंय तर nth टर्म असं आपल्याला फाइंड आउट करायचंय. म्हणजे एखादा एपी असेल तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये एखादा नंबरवरचा टर्म जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर तो कसा करू शकतो आपण? nth टर्म. nth टर्म म्हणजे कोणताही, 3rd टर्म, 5th टर्म, 25th टर्म, 30th टर्म, कोणताही टर्म आपण त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. कोणत्याही एपी मध्ये. एपी असण्यासाठी एपी माहित आहे ना काय आहे? एपी कसा ओळखायचा? जेव्हा कन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये, म्हणजे एका मागोमाग येणारे टर्म्स, एखादं सिक्वेन्स तुम्हाला जर गिवन आहे, तुम्हाला एखादा सिक्वेन्स दिला तर तो एपी असण्यासाठी त्याच्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा सेम असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. जे मग येणारे ज्या संख्या आहेत, कन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत, जसं आपण बघितलं होतं आधी. ओळखता येतो ना एपी सगळ्यांना? डिफरन्स काढायचे, T2 - T1, T3 - T2, T4 - T3, असे डिफरन्स जर तुम्हाला सेम मिळाले सगळे डिफरन्स, तेव्हा जर कॉन्स्टंट असेल, स्थिर असेल तर. आता त्या एपी मधला nth टर्म कसा फाइंड आउट करायचा? कोणतीही एपी असेल किंवा अंकगणित श्रेणी जर आहे कुठलाही,
तर त्याच्यामध्ये कोणत्याही क्रमांकाचा टर्म तुम्ही फाइंड आउट करू शकता. कोणत्याही क्रमांकाचा टर्म म्हणजे पद, कुठल्याही क्रमांकाचं पद तुम्ही त्याच्यामध्ये शोधू शकता. मग तुम्हाला 200 टर्म शोधायला सांगा किंवा 100 टर्म, कुठल्याही क्रमांकाचं ते फाइंड आउट करू शकता. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे TN चा. TN म्हणजे n टर्म, A प्लस n-1 D हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये नीट हे समजून घ्यायचं फॉर्म्युला. आता TN काय आहे, तर समजा एक मी AP तुम्हाला दिलं इथे. आता तुम्हाला AP दिला, हा AP आहे. तर या AP मध्ये तुम्हाला कोणताही टर्म शोधायला सांगितलं. समजा मी 25th टर्म शोधायला सांगितलं, तर 25th टर्म जो आहे याच्यामध्ये 25 हा काय आहे, 25th टर्म म्हणजे तो क्रमांक आहे. 25 जो आहे ना तो त्या प्लेस नंबर म्हणजे त्या जागेचा नंबर. जसं काय मुलांना ना TN आणि N मध्येच कन्फ्युजन होतात. म्हणजे आता हा फॉर्म्युला तुम्हाला दिसताना सोपा वाटतो, हा N एवढं टाकायचंय, TN असे आहे. पण नंतर आणखी थोडी जी पुढची गणित आहे त्याच्यामध्ये TN काय आहे, N काय आहे याच्यातच कन्फ्युजन असतं. तर TN आणि N मधलं कन्फ्युजन आधी दूर करा. TN आणि N मध्ये खूप फरक आहे. TN काय सांगतो आपल्याला, TN काय आहे, TN हे पद आहे, अंक आहे तो AP मधला. हा अंकगणित श्रेणीतील पद आहे ते. म्हणजे AP मधला तो टर्म आहे, टर्म इन AP, टर्म ऑफ AP. आणि हा TN जो आहे ना तो तुम्हाला इथे दिसणार आहे या AP मध्ये, तो इथे असतो. जसं हे सगळे टर्म्स आहेत 3, 8, 13, 18, 23 हे टर्म्स आहेत. मग एक T1 आहे तुम्हाला अंकगणित श्रेणीमध्ये दिसणार. N काय आहे, N काय आहे, मॅम आपल्याला जे पद काढायचं आहे ते पद n पद. नाही तसं नाही. N जे आहे ना N तो त्या TN चा AP मधला क्रमांक आहे. म्हणजे तो कितव्या क्रमांक, हे जे पद आहे ना, हे पद, हे TN पद आहे ना, हे कितव्या क्रमांकावर आहे, तर ते N क्रमांकावर आहे. जसं आता हा 23 आहे, हा 23 जो आहे तो टर्म आहे, TN आहे तो. मग या 23 साठी हा 23 जो आहे तो कितव्या क्रमांकावर आहे, तो N आहे. कितव्या क्रमांकावर आहे तो, 5व्या. म्हणजे 5N जो आहे पण तो क्रमांक आहे तो त्या तो जो TN आहे ना त्याचा तो क्रमांक आहे त्या AP मधला, की तो कितव्या क्रमांकावर येतो. कळलं का. हा N आणि TN मधला गोंधळच मुलांना कळत नाही, मग ते सगळं चुकतात गणित नंतरचे. आता हे तुम्हाला सोपं आहे की तुम्हाला 25th टर्म सांगायला सांगितलं तर तुम्ही N. आता 25th टर्म म्हणजे काय, तर 25व्या क्रमांकावर कोणता टर्म येणार तो शोधायचा आहे. मग 25वा क्रमांक दिलेला आहे म्हणजे N दिलेला आहे तुम्हाला, किंवा 20th टर्म किंवा 13th टर्म, तर ते क्रमांक आहेत. आणि त्या क्रमांकावर येणारं पद कोणतं आहे, तर ते TN आहे. मग ते जे काही असेल T25, T13, जर आपल्याला N माहित असेल तर ते T25 असतं किंवा T13 असतं. 30th टर्म म्हणजे 13व्या क्रमांकाचं पद. 13व्या क्रमांकाचं पद हे TN आहे, ते दिसणार
नाही दिसणार. 13 हा त्याचा क्रमांक आहे एपी मधला. कळतं का? क्रमांक असतो. प्रत्येक पदाचा एक क्रमांक आहे. कळलं? हे टीएन आणि एन मधला गोंधळ आधी दूर करा. येस मॅम. टीएन हे टर्म आहे आणि एन जो आहे तो त्याची प्लेस आहे. प्लेस त्या टर्मची, प्लेस ऑफ टर्म, की तो कोणत्या जागेवर आहे, तो कुठल्या क्रमांकावर आहे, ती प्लेस सांगतो एन आपल्याला. कळलं? कारण पुढे गोंधळ नको म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की एन आणि टीएन मधला फरक काय. नाहीतर खूप मुलं गोंधळतात की काय आहे टीएन, एन काय आहे. एन क्रमांक आहे. जर कुठलाही क्रमांक आपल्याला, कुठल्याही क्रमांकाचं पद आपल्याला शोधायचंय तर आपण टीएन चा हा फॉर्म्युला वापरायचा. टीएन हा nth टर्म असतो. ए जो आहे तो फर्स्ट टर्म आहे, प्लस एन जो आहे तो प्लेस आहे, प्लेस ऑफ टर्म, म्हणजे तो कितव्या क्रमांकावर आहे तो, -1, आणि डी जो आहे तो तुमचा डिफरन्स आहे. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता कोणत्याही अंकगणित श्रेणीमध्ये तुम्हाला समजा कोणत्याही क्रमांकाचं पद शोधायचं आहे तर तुम्ही टीएन ने शोधू शकता, किंवा वायसे वर्सा पण, उलट पण. जर तुम्हाला टर्म दिलाय, बघा हा, अशी पण गणित असणार. कधी कधी तुम्हाला सांगतील की 25th टर्म फाइंड आउट करा. आता 25th टर्म फाइंड आउट करा म्हणजे हे काय दिलंय, 25 काय दिले तुम्हाला, एन दिले, एन दिलेला आहे, आणि तुम्हाला तो टर्म शोधायचा आहे म्हणजे टीएन शोधायचा आहे. म्हणजे T20 एन माहित असल्यामुळे तुम्ही T25 लिहू शकता तिथे, म्हणजे 25व्या क्रमांकावरचं पद. पण कधी कधी असं पण देणार की फाइंड द प्लेस ऑफ टर्म 102. म्हणजे काय, हे काय दिलंय, किंवा वेअर द टर्म 102, हे काय दिलंय 102, आणि काय शोधायचंय तुम्हाला, आता इथे टर्म 102 आहे, हा टर्म आहे तुमच्या एपी मध्ये, तो आहे टर्म, तिथे दिसणार तुमच्या एपी मध्ये असणार पुढे कुठेतरी, पण मग तो कोणत्या प्लेसवर आहे. मग 102 काय घ्यायचंय, 102 काय घ्यायचं, 102 तुमचा टर्म आहे, टर्म टीएन, तो कोणत्या प्लेसवर आहे हे शोधायचंय. म्हणजे काय शोधायचंय तुम्हाला, काय शोधायचंय, त्याची प्लेस शोधायची आहे. प्लेस म्हणजे काय, तो कितव्या क्रमांकावर आहे त्याचा, त्या एपी मधला क्रमांक शोधायचाय. एखादी एपी आहे, तुम्हाला समजा एखादी एपी दिली असेल तर या एपी मध्ये कुठेतरी तुमचा हा टर्म समजा आहे 102, कुठेतरी आहे पुढे, हा टर्म आहे तुमच्या एपी मध्ये, म्हणजे इथे दिसणार पुढे तुम्ही जर गेलात तर 102 तो टर्म आहे त्या एपी मधला. पण मग तो कोणत्या क्रमांकावर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे काय फाइंड आउट करायचं सांगा, 102 हा टर्म आहे, टीएन आहे, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एन फाइंड आउट करायचंय. एन, अशी गणित आहेत तुम्हाला एन दिलाय, टीएन फाइंड आउट करायचंय, किंवा कधी कधी टीएन दिला असेल, एन फाइंड आउट करावं लागतं तुम्हाला. त्याच्यामध्ये एपी मध्ये कुठल्या जागेवर आहे, कुठल्या क्रमांकावर आहे तो तुमचा टर्म, ते पण शोधायचंय तुम्हाला. हा बघा ना, इथे बघा हा क्वेश्चन बघा, 11852 इन दिस एपी विच टर्म, विच म्हणजे कोणता किंवा कितवा असं, इज नंबर -151, हा कितवा टर्म आहे, कोणत्या क्रमांकावरचा आहे, हा तुमचा टर्म आहे,
हा तुमचा एन नाहीये, हा TN आहे. आणि हा कितव्या क्रमांकावर येणार तुमच्या एपी मध्ये तो शोधायचा आहे. म्हणजे हा जो दिलेला नंबर आहे -151 तो काय आहे तुमच्यासाठी? TN. TN. आणि आपल्याला शोधायचं काय आहे? N. कळलं? आता Yes, बाकीमध्ये ma'am. तुम्हाला बाकीच्यांमध्ये N बघा. पहिले तर हे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकतात. हे तर एपी आहे तर तुम्ही डी शोधायचंय. हे एपी आहे. फक्त तुम्हाला T2 - T1 इथे आता ए किती ठेवणार तुम्ही? एक ठेवायचं. 1 आहे. T1 किती आहे? T1 1 1. T2 8 8 8. T2 - T1 म्हणजे 15 - 8 7 येणार. येस मॅम 7 T3 22. T3 7 म्हणजे 22 - is equal to 7. म्हणजे डिफरन्स सेम आहे. डी तुमचा 7 येणार. कळलं? येस मॅम. डी नेहमीच पॉझिटिव्ह असेल असं नाही. कधी कधी डी निगेटिव्ह पण असतो. आता इथे बघा काय आहे, इथे पण पॉझिटिव्ह आहे. इथे बघा आता हा इथे T3 तुमचा काय येणार? -18 T3 हा T1 T2 T3 वजा 13. -13 T2 -8 वजा 8. -18 -3 आता T2 - T1. आता T2 - T1 जर तुम्ही केलं तर -8 डायरेक्ट आन्सर -8 -3 -3. इथे निगेटिव्हच येतं बघा. मायनस मायनस प्लस येतं. 5 वजा 5. -5 येणार. वजा 5. तुमचा डिफरन्स येते सगळ्यांमध्ये -5च येणार. A -3 आणि D -5 ऋण येणार डी. ठीक आहे. इथे पण मायनसच येणार. इथे पण -10 येणार चौथ्यामध्ये पण तुमचा डी. कळलं? येस मॅम. आता इथे एक क्वेश्चन काय दिलाय की डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. एपी आहे की नाही हे आपल्याला आधी ओळखायचंय, डिसाइड करायचंय. मग एपी आहे की नाही हे कसं ओळखायचं? सेम असला तर तो एपी असतो. म्हणजे डिफरन्सेस काढायचे. जसे मगाशी वरती काढले T2 - T1 T3 - T2 असे डिफरन्स जर सेम असतील तर मग तुमचा तो सिक्वेन्स एपी आहे. आणि इफ सो म्हणजे जर तो एपी असेल तर काय करा, 20th फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा 20. जर तो एपी असेल तर, नसेल तर सोडून द्यायचं, पुढचं नाही सोडवायचं. कारण तो जो फॉर्म्युला आहे तो फक्त एपी साठी आहे. जे एपी नसेल टीएनचा. कळलं का? कारण डिफरन्स तुमचा कॉन्स्टंट डी, तुम्ही कॉन्स्टंट एपी जर नसेल तर डी तुमचा सेम मिळणारच नाही, त्यामुळे पुढे सोडवायचं नाही. पण हा एपी आहे, याच्यामध्ये तुमचा जो डिफरन्स आहे तो माझ्या मते +7 मिळेल. +7. आणि मग टीएनचा फॉर्म्युला वापरायचा. हे सोडून दाखवू की येईल तुम्हाला टीएनचा फॉर्म्युला वापरता येतो? येस मॅम. बर. पुढे पण आता एपीच आहे. एपी वगैरे आपल्याला डिसाइड नाही करायचंय. त्यांनी दिलंय की गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, की हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. पहिल्या ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला डिसाइड करायचं होतं, त्यामुळे डिफरन्सेस फाइंड आउट करायचे आणि खाली लिहायचं
की डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर दिस सिक्वेन्स इज अन एपी. म्हणजे जो फरक आहे, सामान्य फरक, तो स्थिर आहे. त्यामुळे दिलेली जी सिक्वेन्स मराठीमध्ये काय? सिक्वेन्सला मराठीमध्ये शब्द क्रमिका. क्रमिका. दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण TN चा फॉर्म्युला वापरा. N24 घ्यायचे, T24 फाइंड आउट करायचं. इथे पण 19th टर्म फाइंड आउट करायचं. इथे 27. हे मला सांगा 7th टर्म फाइंड आउट करा. त्यासाठी D वगैरे काढावा लागेल तुम्हाला. D फाइंड आउट करावं लागेल. पाचवं सोडून दाखवा मला. 27 टर्म फाइंड आउट करा. सोडवलं पण लगेच? येस मॅम, सोपच आहे. म्हणजे 1 मिनिटात होण्यासाठी फक्त D काढण्याची गरज. मॅडम कितवं? पाचवं. ए तुमचा 9 आहे. डी जो आहे तो किती आला? 31. मॅम 25 च्या पुढे 31 आहे. मॅम 5 आलाय, -5 आलाय. ऋण 5. A 9 घ्यायचा, D -5 घ्यायचं. TN चा फॉर्म्युला N27 घ्यायचं. TN चा फॉर्म्युला वापरा. 139. 139. नाही मॅम, 121 येतंय. 121 येते मॅम. पण आपण बघूया. येस मॅम, वजाचं चिन्ह. वजाचे चिन्ह मॅम नाही ह्यात घेतलं थोडा का? पण चिन्हाचा घोळ झाला ना, उत्तर -5 लगेच चुकतंय. घोळ झाला की समजेल. हे 27 -1 आणि इंटू -5 घ्यायचे. D -5. T27 9 प्लस 27 -1 26 येणार इंटू -5. तुमचं निगेटिव्ह नाही आला आन्सर? मायनस नाही आला? वजा 121 यायला. नाही मॅम. वजा 121. हा, हे निगेटिव्ह येणार. प्लस मायनस मायनस. 5 6 30, 5 2 10 आणि 30. -130. 9 प्लस मायनस मायनस 9 - 130. -121 आहे. इथे प्लस झालं तर ते 139 येईल तुमचं. ते चुकणार कारण इथे मायनस साइन येणार ना. प्लस मायनस धन ऋण ऋण येतं गुणाकार. गुणाकारामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह नसतं. गुणाकारा जे तयार होतं चिन्ह प्लस मायनस 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 प्लस असं देत. ठीक आहे. मग T27 जो आहे तुमचा तो -121 आहे. पुढचं गणित बघूया आपण. आता ही अशी खूप गणितं तुम्हाला सोडवायची आहेत. ही गणितं एकदम इझी आहे. 6वं अशी खूप सारी गणितं येणार तुम्हाला सोडवायला. सम मध्ये पण येणार, पुढच्या एक्सरसाइज मध्ये पण येणार. मॅम ही गणित आम्ही सोडवू होमवर्क म्हणून. तुम्ही आता दुसरं शिकवा.
हे येतं फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5. येस मॅम. No, ma'am. मॅम ते कसं सोडवायचं? सांगा. 7वं येतं. येस 7th मॅम. कसं सोडवायचं 7वं? मॅम 6वा आणि 7वं सांगा. मॅम सांगा. 8वं मॅम 7वा. 9वं. मी सांगते. 8वं येतं. मॅम 8वं सोपंच आहे. 6वा आणि 7वं सांगा. मॅम 9वा शिकवा. येस मॅम 9th वालं. बरं, मी शिकवते 6वं 7वं. मॅम 9th शिकवा. 9th शिकवते. मॅम आधी 6वा आणि 7वं घ्या. नंतर बघा 9वं काय घ्या. आहे. 6वं काय आहे? फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. ना मला दिसत नाही. म्हणजे मॅम तुम्हाला कोणी प्रश्न काय विचारलाय? मॅम कोणीतरी स्क्रीन शेअर केली. जीवनने केली मॅम. अजून दिसते का त्याने केलेली शेअर केलेली स्क्रीन? येस मॅम. जीवन मॅम आता डिलीट केली. आता नाही दिसत मॅम. तो झाला. बरं. तुमच्या ते ह्याचा इश्यू आहे का रेंजचा वगैरे? नो मॅम. फाइंड हाऊ No, मेनी ma'am. 3 डिजिट नॅचरल नंबर्स. फाइंड हाऊ मेनी डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे अशा 5ने भाग जाणाऱ्या किंवा 5ने विभाजक. मराठीमध्ये कसा प्रश्न आहे? मॅम जीवनने 5ने पूर्ण भाग शेअर जाणाऱ्या. केली स्क्रीन. म्हणजे काय केलं? केली परत. मॅम त्याने स्क्रीन शेअर केली होती, आता डिलीट केली. मॅम मराठी मधला प्रश्न वाचायचा आहे का? हा वाच ना ताई. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. 3 अंकी संख्यांमध्ये 5ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत 3 अंकी संख्यांच्या समूहामध्ये? म्हणजे 3 अंकी संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 5 किती आहेत असा प्रश्न आहे. 3 अंकी 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 3 डिजिट नॅचरल नंबर्स. 3 अंकी नैसर्गिक संख्या. आता 3 अंकी नैसर्गिक संख्या जर आपल्याला शोधायच्यात 5ने भाग जाणाऱ्या, तर आधी त्यांचा ना एपी तयार करून घ्यायचा, म्हणजे अंकगणित श्रेणी त्यांची तयार करून घ्यायची. तर आता 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या, पहिली संख्या कोणती आहे जी 5ने भाग जाणारी 3 अंकी संख्या आहे? 100. बघा 5ची कसोटी आपल्याला माहित आहे. 5ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? ज्यांच्या एकक स्थान 0 5 असते. 3 अंकी संख्यांची जर अंकगणित श्रेणी आपण तयार केली तर ती अशी बनेल 100. नंतर 105. 105 110. 110 आणि असं 3 अंकी संख्यांमध्ये शेवटची संख्या पण मला माहित आहे जी 5ने भाग जाणारी आहे.
कोणती आहे ती? 995. 995. तर आपल्याला 1000 पर्यंत किंवा 999 पर्यंतच्या जेवढ्या आपण 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत त्या किती आहेत हे मोजायचे. किती आहेत म्हणजे 10 आहेत, 20 आहेत, अशा किती संख्या आहेत हे मोजायचंय मला. तर त्याच्यासाठी तुम्ही करणार काय माहितीये का, आता किती संख्या आहेत हे कसं कळेल बघा. आता तुम्ही समजा शाळेमध्ये असे तुमच्या वर्गातल्या मुलींची अशी एक रांग आहे. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला ग्राउंडवर तुम्हाला बोलवलं आणि असं उभं केलं. प्रत्येक इयत्तेच्या मुली अशा उभ्या केल्या. प्रत्येक इयत्तेच्या मुलींची एक रांग, मुलांची या बाजूला एक रांग अशी. म्हणजे या बाजूला सगळ्या मुलींची प्रत्येक तुकडीनुसार ज्या तुकड्या आहेत तुमच्या समजा तुमच्या वर्गातल्या मुलींची एक रांग आहे. म्हणजे त्या एका रांगेत तुमच्या वर्गातल्या मुली आहेत सगळ्या. तर त्या रांगेमध्ये आता मला सांगा, त्या रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत हे मोजून तर कळणारच आहे. मोजा असं 1 2 3 4 5 असं मोजलं तर तुम्हाला मिळतील की किती मुली आहेत रांगेमध्ये. पण आणखी एक शॉर्टकट काय आहे की तुम्हाला कळू शकतं की तुमच्या रांगेत म्हणजे तुमच्या वर्गात एकूण मुली किती आहेत. म्हणजे तुमची रांग जी आहे ती तुमच्या वर्गातल्या मुलींचीच आहे. पण मग तुमच्या वर्गात एकूण किती मुली आहेत हे कसं कळेल अजून न मोजता? मोजायचं नाही, न मोजता कसं कळेल? तुमचे हे रो समजा तुम्हाला सांगितलं की असे रो आहेत आणि विचारलं की कसं कळेल की तुमच्या वर्गात किती मुली आहेत एकूण? कसं कळेल माहितीये का, जी शेवटची मुलगी आहे ना, शेवटची मुलगी किंवा मुलांची संख्या जर माहित करायची तर मुलांच्या रांगेत शेवटचा मुलगा असेल ना त्याला विचारायचं, बाबा रे तुझा क्रमांक कितवा आहे इथं, म्हणजे तू कितव्या ओळीमध्ये आहेस. कारण प्रत्येकाला सांगून ठेवलेलं असेल समजा की तू या ओळीत उभं राहायचं, तू या ओळीत उभं राहायचंय. तर सगळ्यात शेवटी जी मुलगी किंवा मुलगा उभा असेल त्याचा जो त्या रांगेतला क्रमांक असेल ना, म्हणजे आता समजा तुमच्या वर्गातल्या जी रांग आहे तिला सांगितलं, शेवटचीला विचारलं अरे तुझा क्रमांक किती आहे या रांगेमध्ये, तर तिने समजा सांगितलं की माझा 45वा क्रमांक आहे. याचा अर्थ काय आहे, तिने जर समजा सांगितलं की माझा 45 म्हणजे या रांगेमध्ये मी 45व्या नंबरवर उभी आहे, 45व्या नंबरवर उभी आहे असं तिने तुम्हाला सांगितलं, तर याचा अर्थ काय होतो? टी एनच्या जागी 45 येईल आपलं. होतो की तुमच्या वर्गात एकूण मुली किती आहेत? 45. 45. म्हणजे तुमच्या वर्गात मुली किती आहेत हे शेवटच्या मुलीचा क्रमांक विचारला ना की त्याच्यावरून तुम्हाला सांगता येईल. शेवटी जी उभी आहे तिचा जर क्रमांक विचारला की बाबा तू कितव्या क्रमांकावर उभी आहे, कारण ती शेवटची आहे ना, ती शेवटची आहे म्हटल्यानंतर तिचा जो क्रमांक आहे तेवढ्या वर्गात तुमच्या मुली असणार. बरोबर आहे? येस मॅम. बरोबर आहे की नाही? आता बघा, ह्या 100चा क्रमांक पहिला आहे या अंकगणित श्रेणीमध्ये AP मध्ये. हा पहिल्या क्रमांकावर आहे 100, हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता असं समजा क्रमाने हे संख्या लिहिलेल्या आहेत, तर मला समजा पाहिजे की या AP मध्ये एकूण किती संख्या आहेत, कारण 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या एवढ्याच आहेत. तर मला ह्या किती आहेत हे जर मला माहिती करून घ्यायचंय तर मी काय करेन, मी याला विचारेन, शेवटच्याला 995 ला विचारेन की तुझा काय, तुझा या AP मधला काय विचारायचं, शेवटच्या संख्येला एकूण संख्या आहेत हे कसं कळणार? क्रमांक कितवा आहे? एकूण संख्या किती आहेत हे कसं कळणार?
जेव्हा तुम्ही या 995 चा जेवढा 995 ला क्रमांक. विचारणार, 995 हा टर्म आहे, हा पद आहे तुमचं, ते शेवटचं पद आहे, लास्ट टर्म आहे. आणि या लास्ट टर्मला त्याचा क्रमांक विचारा की तू कितव्या क्रमांकावर आहेस बाबा, तू कितव्या क्रमांकावर आलेला आहेस. तो त्याचा जो क्रमांक आहे तेवढ्या एकूण संख्या असणार ना एपी मध्ये, बरोबर की नाही. की तो शेवटचा आहे 995. तुम्हाला विचारलंय की हाऊ मेनी नॅचरल नंबर, 3 डिजिट नॅचरल नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 5, 5 ने भाग जाणाऱ्या अशा किती 3 अंकी संख्या आहेत, आहेत. ह्याला शेवटच्याचा जो क्रमांक आहे तेवढ्या संख्या आहेत इथं अंकगणित एकूण. हा जर असेल 150व्या क्रमांकावर, याचा क्रमांक जर 150वा आला ना तर हा शेवटचा आहे म्हटल्यानंतर एकूण संख्या किती आहे या अंकगणित श्रेणीमध्ये? 50. 50, 150, 150वा 150th हा जर आला टर्म तुमचा, याचा क्रमांक एपी मधला, म्हणजे हा एन असेल याच्यासाठी, हा टीएन आहे तुमचा, हा टर्म आहे तुमचा, आणि याच्यासाठी एन शोधा तुम्ही. आणि जो एन येईल ना तोच तुमचा, तेवढ्या तुमच्या संख्या आहेत पूर्ण 3 अंकी संख्या ज्या 5 ने भाग जाणार आहेत. कळलं का? ऍक्च्युली प्रश्न आपल्याला कसा आहे, प्रश्न आपल्याला असा नाहीये की 995 हा कितव्या क्रमांकावर आहे, असा प्रश्न नाहीये. आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी की 3 अंकी संख्या किती आहेत, किती आहेत 5 ने भाग जाणार. तर किती आहेत हे सांगण्यासाठी हा कितव्या क्रमांकावर आहे 995 तो काढा, कारण तो शेवटचा आहे म्हटल्यानंतर तो जेवढ्या क्रमांकावर असेल तेवढ्या एकूण संख्या असणार तुमच्या, बरोबर की नाही. येस मॅम. अरे मुलांना समजलं की नाही. नुसतं आपल्याला शिकवतात ते का असं आहे ते पण कळलं पाहिजे ना. आपल्याला प्रश्न कसा आहे त्याचा काय संबंध लागतो टीएन शी ते पण आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं टीएन वापरलं मग त्याच्यात एन टाकलं, पण का, मग आपण एन का काढायचंय, पण एन तर ह्याचा क्रमांक आहे, मग तोच तेवढ्या कशा संख्या असणार आपल्याला ते कळलं पाहिजे ना, त्याच्या मागे काय लॉजिक आहे. कळलं का? येस मॅम. मॅम 180 येतं का? तर हा येत असणार. म्हणजे याचा एन शोधा, हा टीएन घ्या, हा टीएन आहे आणि एन शोधायचंय तुम्हाला. काय शोधायचंय? एन. हा इथे 995 घ्या आणि हा कितव्या क्रमांकावर आहे. ए तुमचा 100 आहे, एन तुम्हाला शोधायचं आहे, डी तुमचा 5 आहे. आधी हा 100 इकडे घ्या, मायनस होणार. कळलं का? हा n-5 इंटू 5 हे नाही केलं मल्टिप्लाय तरी चालेल. 995 मधून 100 गेले किती राहतात? 895. 895. आता हे n-1 इथे ठेवा, 5 इकडे नेऊन डिवाइड करा. पाच एके 5 किती येणार डिव्हिजन? 5. बरोबर आहे. एकशे 180. आणि आता 1 तिकडे न्या. म्हणजे ह्याचा क्रमांक एपी मध्ये 188th टर्म आहे. हा जो टर्म आहे ना 995 तो 188th टर्म आहे. याचा अर्थ इथे पूर्ण संख्या मिळून 180 आहेत या 3 अंकी संख्याच्या 5 ने भाग जातात. समजलं? येस मॅम. आता तुमचं 9वं गणित आहे, 7वं सांगते पण 9वं पण तसंच आहे. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? 10 ते 250 मध्ये
4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4? हाऊ मेनी म्हणजे किती संख्या आहे ज्या 4 ने भाग जातात 10 ते 250 मध्ये. तसंच अंकगणित श्रेणी तयार करा की तुमची पहिली संख्या कोणती आणि शेवटची कोणती. 10 ते 10 to 250 मध्ये. 10 to 250 मध्ये पहिला नंबर मॅम. कोणता आहे? पहिली संख्या 4. 8. 4 नाही येणार ना दादा ताई. 12. 12 येईल. आता 1 पासून नाही ना घेतले आपण. 1 to 250 नाही घेतले. 10 to 250 घेतले. 10 ते 250 मध्ये सुरू करायचं. 12. 10 त्यांनी 12 लिमिट पाहिजे. दिलेले आहे. 10. हा 12. 12 येणार. त्यानंतर 16. 12 नंतर 16. 16. 20. 20 24. आणि शेवटची कोणती येईल? 28. सगळ्यात शेवटची. हा बस आता 2-3 लिहायचे आणि लास्टची लिहा, शेवटची लिहा. 250 ला जातो का 4 ने भाग? 4 ची टेस्ट माहित आहे? 4 ची टेस्ट. 4 ची टेस्ट अशी आहे की युनिट्स आणि टेन्स मिळून जो नंबर बनतो 2 डिजिट नंबर, त्याला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण कितीही मोठा नंबर असेल, कितीही डिजिटचा, तरी त्याला 4 ने भाग जातो. शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग गेला ना, एकक आणि दशक स्थानचा मिळून अंक जो 2 अंकी संख्या तयार होते, त्याला जर 4 ने भाग गेला ना, तर मग पूर्ण 4 ने भाग जातो. मॅम 50 ला जातो का 4 ने 248. भाग? मॅम 250 ला जात नाही. 250 ला नाही जाणार. 249 तर नाहीच येणार कारण तिचा विषम संख्या आहे. 248. 48 ला 4 ने 248. भाग जातो. आता आपल्याला विचारलंय की किती संख्या आहेत ना या एकूण किती संख्या आहेत 10 ते 250 मध्ये 4 ने भाग जाणारे किती संख्या? हा TN घ्या आणि याच्यासाठी N शोधा. हा कितवा क्रमांकावर, कारण हा शेवटचं पद आहे. हे शेवटचं पद आहे तर त्याचा जेवढा क्रमांक असेल तेवढे इथे 4 ने भाग जाणाऱ्या संख्या असणार. बरोबर? असं तुम्हाला काही प्रश्न डिव्हिजिबल बाय 4 देतील, डिव्हिजिबल बाय 3 देतील, डिव्हिजिबल बाय 6 देतील आणि इथे पण काही रेंज देऊ शकतात. 10 to 250 मध्ये तुम्हाला काही रेंज देऊ शकतात. तर तुम्हाला फक्त काय करायचंय, पहिली आणि मधल्या लिहायची आणि सगळ्यात शेवटची संख्या लिहायची. आता डिव्हिजिबल बाय 3 म्हटलं तर कुठून सुरुवात होईल? आता डिव्हिजिबल बाय 4 बोललंय पण 3 ने डिव्हिजिबल विचारलं तर काय लिहाल तुम्ही? मॅम काय विचारलं? सेम प्रश्न आहे. समजा इथे मी 50 लिहिलं. 50 to 300. 50 to 300 मध्ये किती असे हाऊ मेनी नंबर्स, हाऊ मेनी विच आर डिव्हिजिबल बाय 3 असा जर प्रश्न विचार तर कसं करा? म्हणजे मॅम 50 पहिली to संख्या 300 मध्ये 50 ते 2 नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 3. 3 ने डिव्हिजिबल नंबर किती आहे? पहिली 54. 54 डायरेक्ट 51 नाही ना? 51 ला भाग नाही जात 3 ने. एस हे मॅम तुमच्यासाठी जातो. होमवर्क, हे सोडवा, हे तुमच्यासाठी अभ्यास. मॅम हे 51. गणित तुम्ही सोडवायचं. ओके मॅम.
51 पहिला नंबर येणार आणि शेवटचा नंबर कोणता? शेवटचा नंबर 300. 300. कळलं? आणि मग 300चा क्रमांक कितवा येतो ते शोधायचं, एन शोधायचं. कळलं सर्वांना? 7वं गणित फक्त मी सांगते कसं सोडवायचंय, तुम्ही सोडवा. 7व्यामध्ये काय दिलंय? 11th टर्म दिलेला आहे. अकरावा टर्म दिलाय आणि 21वा टर्म दिलाय. टर्म म्हणजे T11 आणि T21 दिलेला आहे. T11 तुमचा 16 आहे आणि T21 29 आहे. तर तुम्हाला काय शोधायला सांगितलंय? 41st टर्म ऑफ दॅट AP. 11th दिलाय, 21st दिलेला आहे टर्म. म्हणजे T11 दिलाय 16 आणि T21 दिलेला आहे 29 आणि तुम्हाला फाइंड आउट करायचंय 41st टर्म म्हणजे T41 तुम्हाला फाइंड आउट करायचं है ना. तर एक काम करायचं, आपण TN चा फॉर्म्युला या दोघांसाठी वापरायचा. TN -1D. आता मला A पण माहित नाहीये, D पण माहित नाहीये, फक्त मला T11 माहित आहे, T21 माहित आहे. आता T11 म्हणजे हा टर्म माहित आहे आणि त्याचा क्रमांक पण माहित आहे. जसं T11 16 आहे आणि त्या 16चा क्रमांक कितवा आहे? 11वा. 11. म्हणजे तुम्ही TN च्या जागी टाका 16, A अधिक N च्या जागी टाका 11, त्याचा 11वा क्रमांक. मग 16 बरोबर A अधिक 10D. आता हे तुम्हाला एक इक्वेशन मिळतं. आपण बघा लिहिलेलं आहे तसं एक समीकरण मिळालं तुम्हाला. हे जरा मी असं लिहिते, जरा फक्त त्याच्या बाजू बदलते. A अधिक 10D बरोबर 16. हे तुम्हाला एक पहिलं इक्वेशन मिळालं. सेम T21 साठी वापरा फॉर्म्युला. T21 हा 29 हा टर्म आहे आणि त्याची प्लेस 21 आहे. म्हणजे TN च्या जागी काय लिहू? 29. N च्या जागी किती लिहायचा? 29. नाही 21. 29 नाही रे दादा, 29 21. नाही ग. नो मॅम, मी ना TN ची किंमत सांगत होती. अच्छा अच्छा. 21 वजा 1. हा, TN 29 आहे आणि नंतर A अधिक N किती घ्यायचा? 21 वजा 1 गुणुले 21. पुढे A अधिक 20. 10D. 20. 20D. 10 कसा? 20. येस मॅम, 20. आणि मग इक्वेशन कसं बनेल? हे A प्लस 20D इज इक्वल टू 29. हे तुमचं दुसरं इक्वेशन. आता आपल्या X आणि Y मध्ये बघा पहिल्या धड्यामध्ये कसे इक्वेशन असतात 2, तसे हे 2 इक्वेशन. सहगुणक सारखा आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. सहगुणक समान करायची गरज नाही. A चा सहगुणक सारखाच आहे. मॅम, काय करणार? ऍडिशन बेरीज करायचं करणार की की वजाबाकी? सबट्रॅक्शन? वजाबाकी. कसं ठरवायचं असतं? वजाबाकी. ऍडिशन की सबट्रॅक्शन? हा, कारण दोघांची वजाबाकी. चिन्ह कशी आहेत? सिम्बॉलने ठरवायचं सारखी आहेत. असतं. हा, सारखी चिन्ह असलं की ते बेरीज होणार, ते असे जाणार नाही. एकाचं चिन्ह मला बदलावं लागेल तर ते जाते आणि वजाबाकी केली तर ह्यांची चिन्ह, खालच्यांची चिन्ह बदलते. हा जाईल इथे किती येईल? 10D - 20D 10D. 30D. -10D.
वजाबाकी होणार. आता हे चिन्ह बदललं, आधीचं चिन्ह प्लस आहे, आताचं मायनस आहे. चिन्ह बदललेलं वापरायचं. हे +10D, हे -20D. म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे, मग वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. -29 -30. 13 वजा 13. मग डी जो आहे तो 13/10 येणार. कळलं? आता ही डी ची किंमत कुठल्या तरी याच्यात टाका आणि ए काढा. ए प्लस मॅम त्याला भाग बी तो दिला तरी चालेल, नाही नंतर दिला तरी चालेल. इथे ए प्लस 10 इंटू डी. डी तुमचा 13/10 आहे, इज इक्वल टू 60. 10 जातील. ए प्लस 13 इज इक्वल टू 60. म्हणजे ए किती येणार? 16 - 30. ए 3 आला. कळलं? आणि आता तुम्हाला काढायचंय T41. ते तुम्ही काढायचंय T41. TN चा फॉर्म्युला वापरा. कारण ए तुम्हाला मिळालाय आणि डी पण मिळालाय. ठीक आहे. कळलं का की नाही? येस येस मॅम समजलं. बाकीच्यांना कळलं का? येस मॅम. ठीक आहे, चला बाय बाय. आपली वेळ संपली. ते सोडवायचं गणित आणि मी दिलेलं पण एक सोडवायचं. ठीक आहे. आता तुमच्या एक्झाम आहे, Okay, एक्झामचा ma'am. अभ्यास केला, नंतर वेळ मिळाला तर सोडवा. ओके मॅम, Bye. बाय. गुड नाईट. स्वीट मॅम, बाय. स्वीट ड्रीम. थँक्यू.